हाय, कशा आहात सर्वजण? मी साक्षी पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली आहे. लवकर उठून मी माझ्या कामांना सुरुवात करते. आता सकाळी लवकर उठायचे फायदे बरेच आहेत आणि ते बरेच जणांना माहिती सुद्धा आहेत. एक तर लवकर उठलं की घरातली जी कामे आहेत ना, ती कामं लवकर आवरतात आणि बाकीच्या कामांनाही भरपूर असा वेळ देता येतो. आता सकाळी उठल्या-उठल्या ना प्रत्येक स्त्रीने व्यायाम, योगा, प्राणायाम किंवा वॉकिंग केलंच पाहिजे. त्याने काय होतं, दिवसभर आपली एनर्जी ना टिकून राहते. अनेकदा काय होतं, आपण थोडा वेळ जरी लेट उठलो आणि डायरेक्ट कामाला लागलो, तर थोडं जरी काम केलं ना, आपल्याला दमल्यासारखं वाटतं. त्यामुळं सकाळी उठून थोडा व्यायाम जरी केला ना, आपल्याला आपली जी एनर्जी आहे ना, ती दिवसभर टिकून राहते. आणि तुम्ही कितीही काम करा, काहीही काम करा, की कुठल्याही एनर्जीचं काम करा, तुम्हाला आळस येत नाही, थकवा येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप येत नाही आणि आपली तब्येतसुद्धा व्यवस्थित मेंटेन राहते. योगा करण्याचे फायदे सुद्धा भरपूर आहेत. ते काय वेगळं सांगायची गरज नाही, हे प्रत्येकाला माहीतच आहे. फक्त होतं काय, आपल्याला लवकर उठायची सवय नसते आणि कंटाळा सुद्धा असतो. पण लवकर उठायची एकदा सवय झाली ना, अजिबात कंटाळा येत नाही. आपोआप आपल्याला त्या टायमिंगला जाग येते. सकाळी सगळ्यात आधी उठल्यानंतर चहा ठेवते. आमच्या घरात सगळ्यांना पहिल्यांदा चहा लागतो. चहा झाला की मग मी पीठ मळून घेते. पहिलं पीठ मळते, कारण बाकीची कामं आवरेपर्यंत पीठ छान भिजलेलं असतं. आता किचनमधलं कोणतंही काम करा, काम व्यवस्थित नियोजन पद्धतीचं असेल ना, तर कामे आपली लवकर आवरतात आणि मेन म्हणजे व्यवस्थित होतात सुद्धा. आदल्या दिवशी जर आपण ठरवून ठेवलं ना, आपल्याला उद्या काय करायचं आहे, म्हणजेच भाजी काय बनवायची आहे, नाश्त्याला काय बनवायचं आहे, हे जर आपलं आदल्या दिवशी ठरवून ठेवलेलं असेल ना, तर आपली कामं पटकन आवरतात. मग माझं पीठ मळून झालं, की लगेच मी भाजीच्या तयारीला लागते. भाजी करून घेते. भाजी करून लगेच इकडे चपात्या बनवायला घेते. माझ्या चपात्या होतात तोपर्यंत भाजीसुद्धा शिजून तयार होते. तर 9 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक तयार असतो. चपात्या झाल्या, की शार्वीच्या पप्पांचा टिफिन असतो. लगेच मग टिफिन भरायला घेते. शार्वीचे पप्पा ऑफिसला गेले, की मग पहिलं काम असतं ते म्हणजे नाश्ता करून घेणं. कारण कसं होतं ना, घरातल्या कामांमध्ये इतकं बिझी होतं ना, आपल्याला स्वतःसाठी वेळ अजिबात मिळत नाही. आणि हीच अवस्था प्रत्येक गृहिणीची आहे. स्वतःसाठी 5 मिनिटं नाहीत. मग सकाळी अर्धी कामं मी आवरून घेते. त्यानंतर निवांत नाश्ता करून घेते. सकाळची 20 ते 25 मिनिटं असतात ना, ते स्वतःसाठी देते. म्हणजेच नाश्ता करून एखादी सीरियल बघत मी रोजचा नाश्ता एन्जॉय करत असते. मग नाश्ता झाला की धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या. म्हणलं ते आवरावं. रोजच्या गोष्टी ज्या त्या जागेवर ठेवल्या ना, मग त्या गोष्टी घाईगडबडीत व्यवस्थित सापडतात आणि घरात पसारा तर अजिबात होत नाही. आता ना हीच कामं करायला ना मोजून 2 मिनिटं लागतात आणि कोणतंही काम असू द्या, ज्या त्या वेळेत पूर्ण करावं आणि हा स्वतः माझा अनुभव आहे. एखादी गोष्ट नंतर करू, परत करू म्हणत ठेवून दिली ना, तीच गोष्ट परत आवरायला फार त्रास होतो आणि त्याचा उलट तेच कोणतंही काम पद्धतशीर नियोजनाने केलं ना, व्यवस्थित काम होतं. अजिबातच जड जात नाही. म्हणजेच सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि कामाचं नियोजन व्यवस्थित करणे. कोणतंही काम झालं की आपल्याला सगळं नियोजन केलेलं कामं सोपी होतात आणि ती लवकर आवरतात सुद्धा. तुम्ही सुद्धा या गोष्टी नक्की ट्राय करा. नाश्ता झाल्यावर मी घरातली साफसफाई करायला घेते. साफसफाई करून झाली की लगेचच किचनची क्लिनिंग करायला घेते. आता ना क्लिनिंगमध्ये स्वयंपाक करून झाला की सिंकमधली भांडी धुवायला घेते.
जेणेकरून सिंकमधील भांडी एकदा धुवून झाली की ओटा क्लीन करायला घेते. स्वयंपाकघरातलं काम आवरलं की थोडाफार डस्टिंग करायला घेते. काय होतं, धूळ फार येते आणि घरात लहान बाळ असल्यामुळे स्वच्छता तर ठेवावी लागते. माझा स्वयंपाक होईपर्यंत शार्वी उठलेली असते. मग तिचा नाश्ता, अंघोळ झालं की तिच्या आजोबा तिला फिरायला नेतात. तर ही सर्व कामे आवरेपर्यंत मला साधारण 11 वाजतात. मग शार्वी फिरायला गेली की 1 तासभर का होईना मला माझ्यासाठी वेळ मिळतो. आता ज्या गृहिणी बाहेर जॉबला जातात त्यांच्यासाठी एक टास्कच असतो मोठा, की सकाळी उठून घरातील कामं लवकर करणं आणि सकाळी उठायला थोडा जरी वेळ झाला ना, तरी आपल्या कामाचं नियोजन पूर्णपणे बिघडतं. त्यामुळे लवकर उठणं खूप गरजेचं आहे आणि लवकर उठायची जी सवय आहे, खरंच खूप चांगली आहे. लवकर उठल्यामुळे दिवसभराची कामे झटपट होतात आणि एक्स्ट्रा वेळही मिळतो आपल्याला स्वतःसाठी. मग त्या वेळेत इतरही कामे करू शकतो. पण तुमच्या सकाळचं उठण्यावर हे सर्व तुमची कामे, स्वतःला वेळ देणं ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि कसं होतं ना, लवकर उठलं तरी कामं आपली आपल्यालाच करायची आहेत आणि जरी उशिरा उठलं तरी आपली कामे आपल्यालाच करायची आहेत. मग लवकर आवरून कामं सगळी आवरून निवांत बसा. बाकीची कामं करा. उशिरा उठलं की काय होतं, कामाचं नियोजन बिघडतं. स्वतःला वेळ देता येत नाही. मग आपली चिडचिड होते. मग विनाकारण चिडचिड करत बसण्यापेक्षा लवकर उठणं आपल्याला फायद्याचं आहे. आणि आपलं शरीर तंदुरुस्त राहतं लवकर उठल्यामुळे आणि सतत आजारपण येत नाही. तर अशा पद्धतीनं 11 पर्यंत माझी सर्व कामे आवरतात आणि शार्वीसुद्धा नसते घरी. मग माझं YouTubeचं काम असतं ते मी आवरून घेत असते. आणि तुम्ही सुद्धा आता-आता नवीन आई बनली असाल आणि तुम्हाला वाटत असेल मला सुद्धा माझं YouTubeचं चॅनल ओपन करायचं आहे. मला सुद्धा कंटेंट क्रिएट करायचे असतील. पण तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडला असेल, की मला ही कामं पण आहेत, सोबत मला बाळालाही सांभाळायचं आहे, तर मी कसं करू? तर तुम्ही अशा पद्धतीनं स्वतःचं कामाचं नियोजन करून तुम्ही स्वतःसाठी तासभर का होईना वेळ दिला पाहिजे.
तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.